हा व्हिडिओ मी केलेला आहे तो प्रॅक्टिकल फॉर फॉन्ट प्रॉपर्टीज CSS मध्ये, म्हणजे सेम नोटपॅडमध्ये HTMLच्या कोडमध्येच आपण CSSचा जो कोड आहे कशासाठी तर फॉन्ट प्रॉपर्टीजसाठीच आपण कशा पद्धतीने टाईप करायचा असतो, म्हणजे त्याचा ॲक्च्युअल सिंटॅक्स कसा आहे, बरं त्या टाईप केलेल्या फॉन्ट प्रॉपर्टीज आहेत त्याचं नक्की त्याच्याशीच रिलेटेड असणारं आउटपुट आपल्याला मिळणार आहे का, तर हे सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओमधून कळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सेम प्रॅक्टिकल तुमच्या घरच्या PC वरती कराल त्यावेळेला सेम मी ज्या काही स्टेप्स सांगते सेम त्या स्टेप्सचा यूज करून जर तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल कंप्लीट केलं तर अगदी करेक्ट असं तुम्हाला आउटपुट फॉन्ट प्रॉपर्टीच्या रिलेटेड नक्कीच मिळणार आहे. मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही पहा. याच्यासोबत मी टेक्स्ट प्रॉपर्टीचा तर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि तो जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर तो तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेक्स्ट प्रॉपर्टीजमध्ये आणि फॉन्ट प्रॉपर्टीजमध्ये नक्की काय डिफरन्स आहे. दोन्हीमध्ये जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे त्या दोन्ही आउटपुटमध्ये नक्की काय डिफरन्स आहे, त्याच्यासाठी तुम्ही टेक्स्ट प्रॉपर्टीजचा व्हिडिओ नक्की पहा. आणि त्याच्यानंतर आज मी जे काही तुम्हाला फॉन्ट प्रॉपर्टीच्या रिलेटेड सांगणार आहे तेही प्रॅक्टिकल तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला योग्य ते आउटपुट तुम्हाला नक्कीच मिळेल. तर हे पहा, ही समोर आहे ही आपली नोटपॅड विंडो आहे आणि या नोटपॅडमध्येच मी HTML विथ CSS कोड टाईप केलेला आहे. आता जसं की टायटल टॅग एंड झाल्यानंतर हेड टॅग आपल्याला एंड करायचा नाही आहे, तर स्टाईल टॅग स्टार्ट करून त्याचे टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि CSS हे डिफाईन करायचं आहे. त्याच्यानंतर हा आहे तो बॉडी, हा एक सेक्टर आहे. CSS कोडमध्ये बॉडी हा एक प्रकारचा सेक्टर आहे आणि या बॉडीच्या अंडर मी या तीनही फॉन्ट प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत. फॉन्ट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? फॉन्ट फॅमिली, फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज. या तीन आहेत त्या प्रॉपर्टीज आहेत आणि पुढे जे मी काही टाईप केलेलं आहे ते आहेत व्हॅल्यूज, त्या फॉन्ट प्रॉपर्टीजचे ॲक्च्युअल व्हॅल्यूज. आणि नंतर हे क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे आणि स्टाईल टॅग एंड केलेला आहे. बरं, हा बॉडी टॅग हा जो बॉडी सेक्टर आहे तो या बॉडी टॅगच्या रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही या बॉडी टॅगमध्ये जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे या इन्फॉर्मेशनलाच तुम्ही ज्या वरती प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजचं आउटपुट ॲज अ आउटपुट म्हणून त्या सर्व प्रॉपर्टीज या इन्फॉर्मेशनला अप्लाय होणार आहेत. म्हणजे तुम्ही जी काही साईज इथं दिली आहे फॉन्ट प्रॉपर्टीच्या अंडर तीच साईज तुम्हाला या बॉडी टॅगच्या इन्फॉर्मेशनला आपल्याला दिसणार आहे. जी काही फॉन्ट स्टाईल दिलेली आहे ती सेम स्टाईल तुम्हाला या बॉडी टॅगमध्ये जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला ती स्टाईल अप्लाय होणार आहे. आणि सेम वे जी काही फॉन्ट फॅमिली तुम्ही यूज केलेली आहे, फॉन्ट फॅमिली म्हणजे काय तर हँडरायटिंग स्टाईल, जसं की टाइम्स न्यू रोमन, एरियल ब्लॅक, बेल एम्प्टी, अल्जेरियन आणि असे बऱ्याच काही फॉन्ट आहेत. त्या फॉन्ट म्हणजेच इथे फॉन्ट फॅमिली ही CSSमध्ये प्रॉपर्टी आहे. आणि एक एक्झाम्पल म्हणून बेल एम्प्टी हे एका फॉन्टचं नाव आहे ते मी इथे टाईप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या कंटेंटला जो अप्लाय करायचा आहे इफेक्ट फॉन्ट प्रॉपर्टीचा तसा तो तुम्ही फॉन्ट प्रॉपर्टीज इथे डिफाईन करू शकता. तर असा हा कोड मी टाईप केलेला आहे. तर याचं आउटपुट आपण पाहूयात. सेम जसं की आपण HTMLचा कोड ज्या पद्धतीने टाईप करतो, नंतर आपण ज्या पद्धतीने सेव्ह करतो ती फाईल आणि ती सेव्ह केलेली फाईल ज्या पद्धतीने आपण रन करतो त्या सेम स्टेप्स यूज करून तुम्हाला HTML विथ CSSचं सुद्धा आउटपुट चेक करायचं आहे. जसं की ही फाईल मी ऑलरेडी सेव्ह केलेली आहे, तरीही मी तुम्हाला सांगते की ही फाईल सेव्ह कशी करायची. फाईल सेव्ह ॲज आणि सेव्ह ॲजमध्ये गेल्यानंतर तुम्ही D ड्राईव्ह किंवा E ड्राईव्ह, C ड्राईव्ह सोडून दुसऱ्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल .html एक्सटेन्शननी सेव्ह करा. म्हणजे तुमच्या फाईलला तुम्ही नाव द्या आणि त्याच्यानंतर .html हे एक्सटेन्शन द्या आणि ती फाईल सेव्ह करा. आता ही फाईल सेव्ह झाल्यानंतर जसं की आपल्याला माहिती आहे की रन कमांडचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, आउटपुट चेक करायचं आहे. आता रन कमांडमध्ये काय करायचं, ज्यावेळेला रन कमांड डायलॉग बॉक्स ओपन होतो त्यामध्ये तुम्ही अगोदर काय करा की तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे त्या ड्राईव्हचं लेटर टाईप करा. आता मी इथे D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे माझी फाईल, म्हणून या
ओपन डायलॉग बॉक्समध्ये मी डी हे लेटर टाईप केलेलं आहे. मग डी लेटर टाईप केल्याबरोबर तुमच्या डी ड्राईव्हमध्ये जेवढ्या काही फाईल्स आहेत HTMLच्या रिलेटेड किंवा दुसऱ्या काही, त्या सर्वांची लिस्ट अशी डिस्प्ले होईल. आणि या लिस्टमधून तुमची फाईल कोणती आहे CSSची, तर ही माझी फाईल आहे फॉन्ट प्रॉपर्टी css.html. आता या फाईलला मी सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्याबरोबर या ओपन डायलॉग बॉक्समध्ये इथे त्या फाईलचं नाव येईल आणि तो जो हा ओके ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. ओके ऑप्शन, येस. तर हे आहे आपलं आउटपुट. हे आहे आपलं आउटपुट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याला अप्लाय झालेला बेल एम्प्टी. ही फॉन्ट अप्लाय झाली, फॉन्ट फॅमिली अप्लाय झालेली आहे. फॉन्ट साईज मी दिलेली होती किती, 40. त्याच्यामुळे आपल्याला तीही फॉन्ट, हे बघा इथे तुम्ही पाहू शकता, इथे साईज आहे 40 पिक्सेल, इटॅलिक आणि बेल एम्प्टी. सेम त्याच पद्धतीने इथे तुम्हाला आउटपुट डिस्प्ले झालेला आहे. तर सेम तुम्ही असाच कोड HTMLमध्ये टाईप करा आणि फॉन्ट प्रॉपर्टीज यूज करा, म्हणजे तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आउटपुट नक्कीच मिळेल. आता मी एक काम करते, इथूनच फक्त 40 पिक्सेलच्या ऐवजी मी 20 पिक्सेल फक्त फॉन्ट साईज चेंज करते. फाईल सेव्ह करते आणि फक्त इथे या रिफ्रेशवरती क्लिक करते. हे पहा, तुमच्या लक्षात येईल की मी फॉन्ट साईज 20 पिक्सेल केलेली होती, म्हणून आपल्या आउटपुटमध्ये सुद्धा याची जी साईज आहे ती चेंज झालेली आहे. आता सेम फॉन्ट फॅमिली तर बेल एम्प्टी आहे. आता बेल एम्प्टीच्या ऐवजी जर मी इथे वेगळं नाव देते, अल्जेरियन देऊयात आपण. अल्जेरियन ही पण एक प्रकारची फॉन्ट फॅमिलीच आहे. फाईल सेव्ह करते आणि इथे ब्राउझरला येऊन फक्त रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल की फॉन्ट फॅमिली सुद्धा चेंज झालेली आहे. आता पुन्हा मी याची साईज चेंज करते 50 पिक्सेल आणि इथे आपण घेऊया टाइम्स न्यू रोमन. अल्जेरियनच्या ऐवजी आपण घेऊया टाइम्स न्यू रोमन. सेव्ह करूया ही फाईल आणि सेम ब्राउझरला येऊन फक्त इथे रिफ्रेश करूयात. येस, तुमच्या लक्षात आलं असेल मी साईज पण 50 पिक्सेल केलेली होती आणि फॉन्ट फॅमिलीसुद्धा चेंज केलेली होती. त्याच्यामुळे ही फॉन्ट फॅमिली म्हणजे हँडरायटिंग स्टाईलही चेंज झालेला आहे, त्याची साईजसुद्धा चेंज झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी पुन्हा हा कोड दाखवते. हे पहा, हा सेम कोड रिलेटेड टू फॉन्ट स्टाईल, फॉन्ट प्रॉपर्टीजच्या रिलेटेड हा कोड आपण पाहिलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ज्या पद्धतीने मी फॉन्ट फॅमिली चेंज केली, फॉन्ट स्टाईल चेंज केली आणि फॉन्ट साईजसुद्धा चेंज केली, चेंज केलेल्याप्रमाणेच आपल्याला आउटपुटही मिळालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त बॉडीज टॅगच्या अंडर का बरं. आता मी एक एक्झाम्पल देते की मी फक्त H1ची इन्फॉर्मेशन, आपण इथे अजून एक सेक्टर ॲड करूया किंवा इथं बॉडीच्या ऐवजी फक्त H1 टाईप करते मी. H1 मला काय करायचं आहे, H1 जे आहे त्या सेक्टरला फक्त ही फॉन्ट स्टाईल मी कॅन्सल करते आणि फक्त मला H1ची साईज चेंज करायची आहे. आपल्याला आउटपुट तशा पद्धतीने मिळेल का आपण चेक करूयात. सेव्ह करते आणि रन करण्यासाठी आपण फक्त रिफ्रेश करूयात. येस, आउटपुट चेंज होत आहे पुन्हा. म्हणजेच काय तर तुम्ही फक्त H1ला तुम्हाला फक्त हे एक H1 आहे आणि या H1ची तुम्हाला जर साईज चेंज करायची असेल, ओके आपण साईज चेंज करूयात H1ची. ही फॉन्ट फॅमिली टाइम्स न्यू रोमन पण नको, आपण H1ची साईज फक्त चेंज करूयात. साईज इथे आपण घेऊयात 30 पिक्सेल. मी सेव्ह करते, Ctrl+S आणि फक्त रिफ्रेश करते. हे पहा, तुमच्या लक्षात येईल की त्याची साईजही चेंज झालेली आहे. म्हणजे काय तर तुम्हाला पूर्ण कंटेंटसाठी नसेल वापरायचा, फॉन्ट प्रॉपर्टीज वापरायची नसेल, फक्त एखाद्या H1साठी, फक्त एका पॅरेग्राफसाठी जर वापरायचं असेल
ते फक्त तुम्ही ॲज अ सेक्टर म्हणून फक्त तिथे तुम्हाला डिफाईन करावं लागेल. हे सेक्टर चेंज होईल. आले लक्षात. H1 अगोदर काय होतं, बॉडी. बॉडी म्हणजे काय, तर बॉडी टॅगच्या अंडर जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व इन्फॉर्मेशनला तो इफेक्ट अप्लाय झाला पाहिजे. साईज, स्टाईल आणि फॉन्ट फॅमिली.